सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह आपण आलेलो आहोत. आजचा आपला हा जो शैक्षणिक व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सर्व शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, त्याचप्रमाणे सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. यूट्यूब थंबनेलवरून आपणास कळालं असेल. पाहूया आपण व्हिडिओचा कंटेंट, व्हिडिओचा विषय काय आहे. सन 2024-25 UDAS प्रणालीचे कामकाज अपूर्ण असणाऱ्या शाळांचे वेतन अदा करू नये अशा अजबगजब निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्या बाबतीमध्ये परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा आढावा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांचे तर स्वागत आहे, त्यांचेही धन्यवाद. आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ बाबतीमध्ये अपडेट्स आपल्याला तात्काळ मिळत राहील. बघूया मग सन 2024-25 UDAS प्रणालीचे कामकाज अपूर्ण असणाऱ्या शाळांचे वेतन अदा करू नये शिक्षणाधिकाऱ्यांचा अजब निर्णय. सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओ आपण सुरू करत आहोत. समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांचे हे परिपत्रक आहे. दिनांक 11 नोव्हेंबर 2024 हे परिपत्रक आहे. प्रति शिक्षणाधिकारी मनपा नांदेड वाघाळा, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा नांदेड यांना हे परिपत्रक उद्देशून त्यांनी काढलेलं आहे. विषय पाहतो आपण. सन 2024-25 UDAS प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, स्टुडंट एंट्री व अपार ID जनरेट बाबतीमध्ये हे परिपत्रक आहे. संदर्भामध्ये आपण पाहू शकतो जवळपास 13 संदर्भित पत्रांचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे. 9 ऑगस्ट 2024चं पहिलं पत्र आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट 2024 आणि चे 2 पत्र आहेत. 20 ऑगस्ट 2024चे एक पत्र आहे. 21 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट 2024, 26 ऑगस्ट 2024, 19 सप्टेंबर 2024, 7 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर याचे परिपत्रक आहे. त्याचप्रमाणे 8 नोव्हेंबर 2024चे हे संदर्भित पत्र असणार आहेत. याचाच संदर्भ घेऊन हा शासन निर्णय हे परिपत्रक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला आहे. पाहूया आपण सविस्तर माहिती या परिपत्रकासंदर्भात. सन 2024-25 UDAS प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM श्री या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून UDAS प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदवणे आवश्यक आहे. थोडक्यात केंद्राला या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ती या UDAS प्लसमध्ये मिळत असते. त्यामुळे पुढचं जे काही वार्षिक नियोजन आहे, PM श्रीचं असू दे किंवा समग्र शिक्षा असू दे किंवा स्टार्स असू दे, याचे नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाला UDAS प्रणालीमार्फतच जी माहिती आहे त्याला मान्यता देण्यात येते. त्यामुळे ही विद्यार्थ्याची माहिती वेळेत अचूक नोंदवणे फार आवश्यक आहे. आपणास आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना सन 2024-25 UDAS प्लस प्रणालीतील माहिती वेळेच्या आत अद्ययावत करण्यासाठी कळवण्यात आले होते. परंतु आजतागायत प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 119 जवळपास 119 शाळा इनकम्प्लीट आहेत. त्या जिल्ह्याच्या प्रोफाईल अँड फॅसिलिटी हे जे काम आहे ते 119 शाळांचं इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. टीचर मॉड्यूल 151 शाळा इनकम्प्लीट आहेत. 1,82,735 1,82,735 विद्यार्थ्यांची स्टुडंट एंट्री पेंडिंग आहे व फक्त 50,559 विद्यार्थ्यांचे अपार ID या ठिकाणी जनरेट झालेले आहेत. जिल्हा आपण बघू शकतो, जिल्हा आहे नांदेड जिल्ह्याची ही सद्यस्थिती आहे. प्रोफाईल अँड फॅसिलिटीज फक्त 119 शाळांची माहिती अपूर्ण आहे. टीचर मॉड्यूलमध्ये 151 शाळा इनकम्प्लीट आहेत. 1,82,735 विद्यार्थ्यांची स्टुडंट एंट्री अजूनही पेंडिंग आहे आणि फक्त 50,559 विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले आहेत. याच कारणास्तव ही माहिती अजूनही अपडेट न केल्यामुळे आता शासन म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. करिता आपणास कळवण्यात येते की
ज्या शाळेचे सन 2024-25 UDAS+ ऑनलाईन प्रणालीमध्ये काम अपूर्ण आहे अशा शाळांचे माहे नोव्हेंबर 2024चे वेतन अदा करण्यात येऊ नये असा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। ज्या शाळांचे काम अपूर्ण आहे त्या शाळांचे आता नोव्हेंबर महिन्याचे वेतन करू नये असा कुठेतरी वटहुकूम किंवा एक अजबगजब निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। तसेच सन 2024-25 UDAS+ ऑनलाईन प्रणालीमध्ये काम अपूर्ण असलेले खाजगी विनाअनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांना शिक्षण विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुख मार्फत अहवाल घेऊन आपण शाळा बंद करण्याचा प्रस्ताव सादर करावा। 0 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा ऑटो क्लोज होणार आहेत करिता संबंधित शाळांना तात्काळ विद्यार्थी अपडेट करण्याच्या सूचना द्यावे। तसेच बंद असलेल्या शाळा क्लोज करण्यासाठी फॉर्म A01 आपल्या स्वाक्षरीने तात्काळ जिल्हा स्तरावर सादर करावा। वरीलप्रमाणे कार्यवाही करून जिल्हा स्तरावर अहवाल सादर करावे। विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी काढलेली आहे। याची प्रतिलिपी बघू शकतो आपण। सर्व अधिकाऱ्यांना याची प्रतिलिपी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि वेतन अधीक्षक जी पंचायत समिती आहे यांना सर्व सूचना देण्यात येते की उपरोक्त प्रमाणे तपासणी करून वेतन अदा करावे असे आदेश माधव सलगर माध्यमिक शिक्षणाधिकारी जे आहेत जिल्हा परिषद नांदेड आणि डॉक्टर सविता बिरगे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत जिल्हा परिषद नांदेड यांनी हे आदेश दिलेले आहेत। थोडक्यात UDAS प्रणालीचे कामकाज अपूर्ण असल्यामुळे आता शाळांचे वेतन बंद करण्याची परिस्थिती किंवा निर्णय या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेले आहे। मात्र मान्य आहे काही ठिकाणी खूपच उशीर झालेला आहे। मात्र जे अपार ID जनरेशन आहे हे जे काम आहे साहजिकच दिवाळीच्या सुट्ट्या होत्या त्यानंतर शिक्षक हे जे आहेत निवडणुकीच्या कामाला अडकून बसले होते। अख्खाचा अख्खा शिक्षक वर्ग हा निवडणूक कामासाठी गुंतला गेला होता। त्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच अपार IDचे कामकाज करा असा वटहुकूम करण्यात आला होता। शाळेच्या परीक्षा उत्तरपत्रिका तपासणी निकाल लावणे असे असंख्य कामे शिक्षकांना करावी लागणार आहे। त्यातल्या निवडणुकीचे कामकाज करून 48 तास कंटिन्यू कामकाज करून कोणत्याही प्रकारे सुट्टीची अपेक्षा न करता 20 तारखेला ड्युटी करून 21 तारखेला शिक्षक हा हजर झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी उत्तरपत्रिका तपासणी म्हणा किंवा निकालाच्या कामकाजामध्ये सध्या शिक्षक आपले गुंतलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जे अपार ID आहे ते जनरेशनचे कामकाज त्यांच्या डोक्यावरती आलेलं आहे। इतरही कामकाज त्या ठिकाणी सुरू आहेत। मग अशा प्रसंगी कुठेतरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यावरती दडपण न आणता कामकाज कशा प्रकारे करून घेता येईल याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। साहजिकच निवडणुकांमुळे आणि दिवाळी सुट्टीमुळे जी तारीख होती UDAS कामकाज करण्याची ती तारीख थोडंसं एक्सटेंड करणं फार गरजेचं आहे जेणेकरून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे UDASचे कामकाज परिपूर्णपणे करू शकतील पूर्ण करू शकतील। मात्र वेतन अदा न करण्याची सूचना देऊन ते जबरदस्तीने काम करून घेण्याचा हा प्रयत्न आहे तो कदाचित नक्कीच स्वागतार्ह नसणार आहे। शेवटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे नेहमीच विद्यार्थी हिताय कामकाज करत असतात आणि कुठेतरी शासनाला सुद्धा हे संपूर्णपणे सहकार्य करत असतात। कुठेही आपल्या कामांमध्ये त्यांनी कधीही हेवेदावे केले नाही आहेत। त्यामुळे असा कुठेही निर्णय न काढता बाबा डेडलाईन वाढवून द्या आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करून एकदा दोनदा तीनदा आवाहन केल्यानंतर सुद्धा जर सद्य परिस्थितीमध्ये बदल होत नसेल तर नक्कीच हा निर्णय घ्यायला काही हरकत नाही। मात्र तुर्तासरी असा निर्णय घेतलेला योग्य नाही असं सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून नोंदवलं जात आहे। तर लवकरच आपण या संदर्भातील आढावा घेतच राहणार आहोत। या संदर्भातील व्हिडिओ आपल्यासमोर आपण आणणारच आहोत। मात्र तत्पूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर आपले जर UDASचे कामकाज अपूर्ण असेल तर वेळेतच हे कामकाज पूर्ण करावं। मान्य आहे अनेक कामं आहेत पण त्या कामातून थोडा वेळ काढून ही कामंसुद्धा पूर्ण करावीत असे आवाहन आपण शैक्षणिक दीपस्तंभ या YouTube चॅनलमार्फत आपण सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करत आहोत। लवकरच या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येऊ। चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्टेड राहा ही आपल्या सर्वांना विनंती असेल। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह भेटूया। तुर्तास रजा घेतो। धन्यवाद।